जवळपास 400 वर्षे उलटून गेली तरीही सगळ्यांच्या मनात जिवंत असणारे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा। शिवरायांना देव म्हणावे की नाही हा प्रश्न अनेकांना पडतो, मात्र याचे उत्तर अगदी सोपे आहे। ज्या मनुष्याला जिवंतपणीच दैवत्य प्राप्त झाले होते त्याचे दैवत्य नाकारणारे आपण कोण? एक वेळ एखादा नास्तिक देवाचे अस्तित्व नाकारेल, परंतु ज्याने स्वराज्य निर्माण करून परकीय जाचातून आपल्याला मुक्त केले त्याला तर नास्तिक देखील देवच म्हणेल। आणि याच देवाचं मंदिर बघायला आपण आज चाललोय मराडेपाडा भिवंडी येथे। नमस्कार मंडळी, मिळाली सुट्टी की प्रेक्षणीय स्थळांना देऊ भेटी असं ठरवल्याप्रमाणे आज आपण आलोय अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराला भेट द्यायला। शिवक्रांती प्रतिष्ठान मराडेपाडा आणि डॉक्टर श्री राजूभाऊ चौधरी यांच्या प्रयत्नांमुळे आज आपल्याला महाराष्ट्रात महाराजांचे हे भले मोठे मंदिर पाहायला मिळत आहे। मंदिर बाहेरून पाहताना आपण महाराजांचा एखादा किल्लाच पाहतोय असे जाणवते। मंदिराचा प्रवेशद्वार हा सुद्धा तितकाच भव्य आणि आपल्याला शिवकाळात घेऊन जाणारा आहे। प्रवेशद्वारातून आज जाताच अतिशय सुंदर, सुरेख आणि रेखीव असं महाराजांचं मंदिर आपल्याला दिसतं। या मंदिराचं बांधकाम पूर्ण होणारच असून येत्या 14 ते 17 मार्च पर्यंत लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। हे गाईस, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आलोय। आपण पाहू शकता इथे कोरीवकाम खूप अति चांगल्या प्रमाणात केलंय, या तुम्हाला दाखवतो। लवकर लवकर या। मंदिराच्या भिंतींवर महाराजांच्या आयुष्यामधील काही महत्त्वाचे प्रसंग रेखाटले आहेत। संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांमध्ये तल्लीन झालेले महाराज आपल्याला दिसतात। राजमाता जिजाऊ शिवबांना मार्गदर्शन करतानाचा हा देखावा। राजे सर्वांचेच लाडके होते। राजांचे बोलणे गोड, हसणे प्रसन्न आणि त्यांचे वागणे रामासारखे होते। आदिलशहाने पुण्याची राख रांगोळी केल्यानंतर सोन्याचा नांगर फिरवून जिजाऊ आणि शिवबांनी पुणे प्रांत पुन्हा वसवले होते। याच सारखे इथे अजून कित्येक प्रसंग रेखाटलेत जे पाहून अक्षरशः अंगावर काटा येईल। हिरोजी इंदुलकरांनी ज्या निष्ठेने गड किल्ले बांधले तीच निष्ठा आपल्याला या मंदिर बांधताना दिसून येते। मंदिरात सभोवतालची हिरवळ आणि मंदिराचा रेखीवपणा आपलं लक्ष वेधून घेतो। मंदिराच्या गाभाऱ्याचे बांधकाम हे अजून पूर्ण झाले नसून महाराजांच्या मूर्तीची स्थापना करणे बाकी आहे। अयोध्येच्या राम मंदिरामध्ये प्रभू श्री रामांची मूर्ती बनवणारे श्री अरुण योगीराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घडवली आहे। मंदिराभोवतालच्या तटबंदींवर जाऊन तुम्ही वरून मंदिर आणि आजूबाजूचा भाग पाहू शकता। या मंदिराला वेळात वेळ काढून आपण एकदा तरी भेट द्यायलाच हवी। शिवक्रांती प्रतिष्ठान आणि श्री राजूभाऊ चौधरी यांचे खूप आभार, ज्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे इतके सुंदर मंदिर उभे केले आहे। अशा रीतीने हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि आपण पुन्हा भेटू आयुष्याच्या कुठल्या तरी नवीन वाटेवरती।